छत्रपती संभाजी महाराज उपाख्य शंभूवर्मन यांच्या अन्योक्ती कलशहाच्या पहिल्या अध्यायातील आज श्लोक क्रमांक 147 आपण घेणार आहोत। आणि हा श्लोक कमलवेल म्हणजे कमळाची जी वेल आहे त्या वेलीवर महाराजांनी लिहिलेला आहे। काय लिहितात महाराज? आई कमलिनी तत्ते जन्मशुद्धी सरस्याम परिणे विधानम भानुना तद्विधेन इति कुलयुग शुद्धो तत्समक्षम विशंकम मधुपकुल सरिखत्वे ब्रह्म के ते निदानम। अये कमलिनी, हे कमळाच्या वेली, कमलिनी तत्ते जन्मशुद्धी सरस्या, एवढ्या सुंदर पवित्र सरोवरामध्ये तुझा जन्म झालेला आहे। त्यामुळे तू जन्मताच कशी असे आहेस, पवित्र आहे, शुद्ध आहेस। पुढं काय झाले तर परिणय विधानम भानुना तद्विधेन, आणि तुझा परिणय, तुझा लग्न झालं कुणासोबत? भानू। भानू म्हणजे सूर्यासोबत, सूर्यदेवासोबत तुझं लग्न झालेलं आहे। आणि मग तुझी जी काही शुद्धता आहे, तुझी जी काही तुझं जे पावित्र्य आहे ते अजूनच मोठं झालेलं आहे। तू अतिशय प्रभावशाली बनलेले आहेस, तुला सर्व काही निसर्गता मिळालेला आहे। जन्मही अशा एका महान ठिकाणी, शुद्ध ठिकाणी झालेला आहे। सूर्यदेवासारखा तेजस्वी पती तुला मिळालेला आहे। म्हणजे तू आता एकदम अतिशय उच्च प्रतीला जाऊन पोहोचलेली आहेस। पण इति कुलयुग शुद्धो तत्समक्षम विशंकम, तुझं संपूर्ण कुळ आता शुद्ध झालेलं आहे। अगदी माहेरचं कुळ, सासरचं कुळ, आणि जिथं वाढलेस तो परिसर, मिळालेलं माहेर सासर, हे सर्व काही आज एकदम अतिशय प्रचंड युगायुगानं शुद्ध असल्या शुद्ध कुळामध्ये तू गेलेली आहेस। पण मधुपकुल सरिकत्वे बृहिंकी ते निदानम, पण तुझा जो शेवट आहे हा शेवट कुठं होतो तर एखादा काळा भुंगा तुझ्यावर बसतो आणि मग त्यामध्ये भुंग्याचाही शेवट आणि तुझाही शेवट होतो। ह्याचं काय कारण असेल बरं? असं का घडत असावं? एवढ्या शुद्ध वातावरणात वाढलेली तू, एवढ्या उच्च प्रतीच्या चांगल्या वातावरणामध्ये तुझं माहेर सासर, एवढं चांगलं जीवन तुला मिळालेलं, तुझं कुलही प्रचंड उच्च प्रतीचं शुद्ध आहे। मग भुंग्यासारख्या काळ्या कुट्ट, अतिशय सुंदर आकर्षक नसलेला काहीही त्याच्यापाशी नाही आहे, फक्त भुंगाई एवढंच आहे। तरीही त्या भुंग्यामध्ये तुझं जीवन का संपत असेल बरं? हे काय गौडबंगाल आहे? हा काय विषय आहे? ह्याचं निदान महाराज म्हणतात की मला तर लागलेलं नाही, तुम्हीच विचार करा। अन्योक्ती कलशातून आपल्याला ते समजून सांगतात की बाबांनो, आपल्या जीवनामध्ये आपल्या आसपास, विशेषतः आपल्या मुलाबाळांसोबत वागताना, आपल्या सहकाऱ्यांसोबत वागताना जर मर्यादेपेक्षा जास्त त्यांना सर्व काही चांगलं चांगलं जर मिळत गेलं तर चांगल्याची आसक्ती आणि चांगलं मिळवण्याची जी भावना आहे ती संपून जाते। आणि साहजिकच मन काय करतं, जे आपल्याकडं नाही त्याचा शोध घेतं। म्हणजे रोज पंचपक्वान्न खाणाऱ्याला एका दिवशी जर चटणी भाकरी मिळाली तर तो म्हणतो वा 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 वा, काय सुंदर जेवण मिळालं, असं जेवण मला कधीच भेटलं नाही। आणि रोज चटणी भाकरी खाणाऱ्यांना कधीतरी मिळावं बाबा आपल्याला पंचपक्वान्न। हे माणसाचं मन आहे। महाराज हा प्रश्न विचारतात, याचा अर्थ असा आहे की त्यांना त्याचा अर्थ माहिती आहे। म्हणजे केवळ एकाच प्रकारच्या, केवळ खूप चांगल्या चांगल्या गोष्टी जरी दिल्या तरी योग्य मार्ग हा समाजाला, मुलांना, लेकरांना, कुटुंबियांना मिळत नाही। याउलट त्यांनी काय केलं पाहिजे? संघर्ष केला पाहिजे। त्यांना जे हवं आहे ते मिळवण्यासाठी जर संघर्ष केला तर त्याची व्हॅल्यू त्याला असते, त्याची किंमतही त्याला राहते आणि ते पुढे घेऊन जातात। जसं शंभू राजाने आयुष्यभर अखंड संघर्ष केला, अगदी जन्मापासून, जन्म झाल्या झाल्या आपल्या मातेला गमावलं, प्रेम करणाऱ्या माणसांना गमावलं, आणि आयुष्यभर सत्यासाठी एकटेच झगडत राहिले। एका ठिकाणी प्रचंड पराक्रम गाजवत शत्रूचा पराभव करत करत जायचं आणि मग परत तिथे काहीतरी भानगडी घराच्या आणि त्या मिटवायला पुन्हा परत यायचं। आयुष्यभर लढाईमध्ये आयुष्य केलं। याचं कारण काय आहे? आणि एवढ्या लढाया लढून जे तेज त्यांना प्राप्त झालेलं आहे हे त्यांच्या परिश्रमानं आणि कष्टानं प्राप्त झालेलं आहे। या उलट जर त्यांना केवळ फुलामध्ये महाराजांनी ठेवलं असतं, छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्यावर जबाबदाऱ्या टाकल्या असतात, त्यांना तुला सगळं तू खा पी आराम कर, खा पी आराम असं म्हटले असते तर शंभूराजे लढले असते का?
हे लढण्याची क्षमता त्यांच्यामध्ये निर्माण झाली असती का? म्हणून केवळ सगळं काही चांगलं देणं हे चांगुलपणाकडे घेऊन जातं असं नाही. याउलट संघर्ष की सान पर ही सोना चमकता है. संघर्षाच्या सानीवरच सोनं चमकतं. म्हणून आपण आपल्या प्रियजनांना संघर्ष करायला लावला पाहिजे, किंबहुना त्यांचं जीवन संघर्षातून त्यांनीच घडवलं पाहिजे. या शंभूराजांच्या मतितार्थासोबत या ठिकाणी थांबूया. भेटूया पुढच्या श्लोक क्रमांक 148 मध्ये. तोपर्यंत जय शहाजी, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे.